फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेतो आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 मीन्स जॉमेट्री. त्यामध्ये चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलेटर्स आपण सुरुवात करत आहोत आणि प्रॅक्टिस सेट 5.1 सुद्धा आपण आज घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ जो येतो अतिशय शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि मित्रांनो, या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स वेळेवर मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. स्टँडर्ड 9 मॅथ्स 2 चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलेटरल्स. फ्रेंड्स, पहिला क्वाड्रिलेटरचा आहे पॅरलोग्राम. त्याची डेफिनेशन नेमकी काय बघा. अ क्वाड्रिलेटरल हॅव्हिंग बोथ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स पॅरलल इज कॉल्ड पॅरलोग्राम. म्हणजेच काय फ्रेंड्स, असा क्वाड्रिलेटर की ज्याच्या अपोजिट साइड्स आहेत ना, सपोज इथे ए बी आणि सी डी अपोजिट साइड्स या पॅरलल असतील, ए डी आणि बी सी या सुद्धा अपोजिट साइड्स आहेत या पॅरलल असतील, तर तो क्वाड्रिलेटरल म्हणजे पॅरलेलोग्राम. ओके फ्रेंड्स. आता फ्रेंड्स, ह्याच्या काही प्रॉपर्टी आहेत त्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळेस त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्या प्रॉपर्टी म्हणजे थेरमच आहेत ते बघूया काय आहेत ते. अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुअंट. म्हणजे मित्रांनो, डेफिनेशन त्याची होती की अपोजिट साइड्स पॅरलल असतात, परंतु बाय धिस थेरम ऑर धिस प्रॉपर्टी वी से दॅट अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. आता म्हणजे फ्रेंड्स, ए डी जेवढी असेल ना तेवढीच बी सी असेल, आणि ए बी सपोज फाय असेल तर सी डी सुद्धा फाय असेल. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुअंट. त्याचप्रमाणे अपोजिट अँगल एचा अपोजिट अँगल बघितला तर हाही सोडायचा, बाजूचा ॲडजस्टंट सोडायचे आणि समोरचा घ्यायचा सी. सो अँगल ए कॉन्ग्रुअंट अँगल सी आणि अँगल बी कॉन्ग्रुअंट अँगल डी. हे आपल्याला हा पहिला थेरम किंवा ही पहिली प्रॉपर्टी आपल्याला सांगते. सेकंड काय बघा, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आता समजा फ्रेंड्स, याचे आपण डायगनल्स काढले. समजा बी डी हा एक डायगनल आहे आणि ए सी हा डायगनल आहे, तर हे काय करतात, बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात म्हणजे काय, तर फ्रेंड्स हा सपोज त्यांचा बायसेक्टिंग पॉईंट आहे एम, तर जेवढं डिस्टन्स ए एम आहे तेवढंच डिस्टन्स एम सी आहे, म्हणजे बायसेक्ट म्हणजे दुभागला जातो. आणि जेवढं डिस्टन्स बी एम असेल तेवढंच डिस्टन्स एम डी असतं. हे यावरून लक्षात येतं. मग मित्रांनो, डेफिनेशन काय याची, तर अपोजिट साइड्स आर पॅरलल. प्रॉपर्टी काय, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुअंट, म्हणजे ए डी एवढी बी सी असणार आहे, ए बी एवढा सी डी असणार आहे. अपोजिट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुअंट, ए कॉन्ग्रुअंट सी अँड बी कॉन्ग्रुअंट अँगल डी. त्याचप्रमाणे त्याचे डायगनल जे आहे ते एकमेकांना बायसेट करतात, म्हणजे दुभागले जातात. आता या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 जो आहे तो सोडवायचा आहे. अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय बघूया, डायगनल्स ऑफ अ पॅरलोग्राम डब्ल्यू एक्स वाय झेड इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. आता मित्रांनो, हा एक्स वाय झेड डब्ल्यू मी काढलाय. समजा हा पॉईंट असेल ओ, तर फ्रेंड्स आता बायसेट करतात हे आपल्याला माहिती आहे. समजा जेवढं डिस्टन्स डब्ल्यू असेल तेवढंच किती असणार आहे, ओ वाय असेल. एक्स ओ जेवढं असणार आहे तेवढंच ओ झेड असणार आहे. ओके, काय दिलंय, अँगल एक्स वाय झेड. अँगल एक्स वाय झेड कुठे आहे, अँगल एक्स वाय झेड हा दिला आहे फ्रेंड्स आपल्याला 135. ओके, देन व्हॉट इज द मेजर ऑफ एक्स डब्ल्यू झेड. एक्स डब्ल्यू झेड याचं मेजरमेंट काढायचं आहे मित्रांनो. हे अपोजिट अँगल आहे, ऑब्व्हियसली तो सुद्धा 135 देणार आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ एक्स डब्ल्यू झेड. एक्स डब्ल्यू झेड आणि वाय झेड डब्ल्यू. वाय झेड डब्ल्यू म्हणजे कुठली, तर वाय झेड डब्ल्यू हाही आपल्याला काढायचा आहे. त्याचप्रमाणे काय दिले बघा, लेंथ ऑफ ओ वाय इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओ वाय मीन्स दिस ऑल डिस्टन्स, दिस डायगनल इज 5 सेंटीमीटर. देन डब्ल्यू वाय फाइंड करायचं आहे आपल्याला. ओ वाय दिला आहे, ओ वाय म्हणजे हा दिला आहे, आणि डब्ल्यू वाय आपल्याला हा फाइंड करायचा आहे. प्रॉपर्टी आपण या यूज करणार आहोत, त्या बघा तुम्हाला सहज कळतील. जे दिलं आहे मित्रांनो ते आपण लिहूया आधी. गिवन इज अँगल एक्स वाय झेड इज अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 135 डिग्री. इट इज गिवन, हे दिलेलं आहे आपल्याला. ओके फ्रेंड्स, वी नो फ्रेंड्स, बाय धिस थेरम आपल्याला सहज लिहिता येईल अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुअंट. मग हा अँगल दिला आहे, याचा अपोजिट अँगल हा आहे, म्हणजे हा सुद्धा तेवढाच येणार. लिहून टाका, अँगल एक्स वाय झेड कॉन्ग्रुअंट अँगल एक्स डब्ल्यू झेड. रिझन लिहिणार, अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम. अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम. Okay friends, therefore angle XWZ is equal to 135 डिग्री. हा सुद्धा आला 135. म्हणजे पहिलं आन्सर जे मित्रांनो ते आपल्याला लगेच मिळून गेलं. एक प्रॉपर्टीचा आपण वापर केला.
आता फ्रेंड्स आपल्याला अँगल YZW काढायचा आहे. YZW हा अँगल सुद्धा आपल्याला काढायचा आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, these two lines WZ and XY are parallel because this quadratic parallelogram. हा जर पॅरलोग्राम आहे तर या लाईन्स पॅरलल लाईन्स आहेत. मग हा अँगल आणि हा अँगल कोणता अँगल येतं हे होतील मित्रांनो आपल्याला सांगता येईल इंटेरियर अँगल म्हणूया किंवा यांना आपण ॲडजस्टंट अँगल सुद्धा म्हणतो. अँड वी नो ॲडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची बेरीज जी आहे ना ती 180 असते. तर मित्रांनो आपल्याला लिहिता येईल जो आपल्याला अँगल विचारला आहे अँगल YZW. लिहूया अँगल YZW. कुठे होता तो, तर हा आहे YZW. आणि दुसरा आपल्याला दिलेला अँगल XYZ प्लस अँगल XYZ इज इक्वल टू 180. कारण काय तर मित्रांनो ॲडजस्टंट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. Angles of a parallelogram are supplementary. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज जी आहे ना ती 180. ओके फ्रेंड्स, आता लक्षात घ्या आपल्याकडे तर XWZ जो आहे XYZ जो आहे तो आपल्याला दिलेलाच आहे. त्याची किंमत आपण टाकूया. YZW प्लस XYZ इज 135 इट इज गिवन is equal to 180. Therefore, angle YZW is equal to 180 minus 135. So we get 180 minus 135 गेले तर किती येतील तर मित्रांनो 45. So angle YZW is equal to 45 degree. मित्रांनो दुसरं आन्सरही आपलं काढून झालेलं आहे. XWZ काढलं आणि YZW पण आत्ताच आपण काढलं. आता मित्रांनो लेंथ ऑफ OY 5 सेंटीमीटर दिला आहे. WY काढायचा आहे. OY 5 आहे. तर मित्रांनो बायसेट करतात आपल्याला माहिती आहे. तर हा सुद्धा 5 येणार म्हणजे टोटल 10 येणार. पण ते लिहिणार कसं ते लिहूया. OY इज इक्वल टू OY हा कसा असणार आहे याच्या निम्मे असणार आहे. सो हाफ इंटू डायगनल कोणता आहे तो WY आहे. राईट हिअर WY. याचं रिझन लिहिणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी नंबर सेकंड काय होती डायगनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेट इच अदर. लिहून टाका डायगोनल्स ऑफ parallelogram bisect each other. So friends OY is equal to 1/2 WY जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. OY ची व्हॅल्यू दिलेली ती टाकून द्यायला लागले सर. OY किती आहे तो आहे 5. इथे येणार 5. OY च्या ठिकाणी 5 टाकला इंटू WY. फ्रेंड्स हा 2 इकडे जाईल मल्टिप्लाय करेल. सो 5 इंटू 2 इज इक्वल टू WY. देअरफॉर लेंथ ऑफ WY इज इक्वल टू 5 2 10 म्हणजे येणार 10 सेंटीमीटर. आय होप फ्रेंड्स हे गणित कळालं असेल. दुसरं गणित बघूया लगेच. दुसरं गणित मित्रांनो काय बघा. इन अ पॅरलोग्राम ABCD अँगल A इज 3x प्लस 12 and angle B is 2x minus 32. Then find the value of x and find the measure of angle C and D. फ्रेंड्स फाइंड करू A B C आणि हा झाला D. अँगल A इज काय आहे 3x प्लस 12. अँगल B काय आहे 2x मायनस 32. 2x मायनस 32. अँगल C आणि अँगल D. स्टार्ट करूया. क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. इज ए पॅरलेलोग्राम. हा झाला पॅरलोग्राम. आता मित्रांनो अँगल ए आणि बी काय तर हे ॲडजस्टंट अँगल्स आहेत आणि ॲडजस्टंट अँगल कसे असतात तर ते असतात सप्लिमेंटरी. सो राईट हिअर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. रिझन गरजेचं आहे ॲडजस्टंट angles of a parallelogram are supplementary. ओके फ्रेंड्स. आता मित्रांनो अँगल ए ची व्हॅल्यू काय तर 3 आहे 3x प्लस 12 आणि याची आहे 2x मायनस 32 डिग्री. व्हॅल्यू टाकून द्या. सो अँगल ए डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू याची ए ची व्हॅल्यू येणार 3x प्लस 12 प्लस बी ची आहे 2x मायनस 32. 2x मायनस 32 इज इक्वल टू 180. सो फ्रेंड्स 3x प्लस 12 प्लस 2x मायनस 32 इज इक्वल टू 180.
3x प्लस 2x किती होतात ते होतात 5x. 12 मायनस 32 होतात मायनस 20 इज इक्वल टू 180. सो 5x इज इक्वल टू 180 प्लस 20. सो 5x इज इक्वल टू 200. So x is equal to 200 divided by 5. So x is equal to 40 degree. Okay friends, x is equal to 40 degree. x की वैल्यू आली 40 डिग्री. सो फ्रेंड्स x 40 डिग्री आलेला आहे. अँगल C आणि अँगल A जर आपण बघितला, C आणि अँगल A, तर हे कसे असणार आहेत तर ऑपोजिट आहेत, त्यामुळे ते असणार आहे कॉन्ग्रुएंट. लिहून टाका अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल A. पहिली प्रॉपर्टी आपण शिकलो आहेत काय ती, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग मित्रांनो अँगल सी असणार तेवढाच अँगल ए असणार आहे. अँगल सी किती आहे, अँगल सी होता तो सुद्धा 3x प्लस 12 आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, त्यामुळे आपण किंमत टाकूया. 3x इज 40, राईट हिअर 40 प्लस 12, 120 प्लस 12, 120 प्लस 12 किती होतील तर ते होतील 132. सो फ्रेंड्स अँगल सी आला 132. आपल्याला फाईंड करायचं आहे अँगल डी, आणि अँगल बी आणि अँगल डी ही कशी तर हे कॉन्ग्रुएंट आहेत. सो अगेन राईट हिअर इथे लिहून टाका अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल डी, हे सुद्धा याचंच कारण देते. मग अँगल डी किती येईल मित्रांनो, तर अँगल डी जो आहे तो बी एवढा आहे. बीची व्हॅल्यू काय 2x मायनस 32. सो राईट हिअर 2x मायनस 32. एक्सची व्हॅल्यू आपण काढली आहे. एक्स किती आला होता तो आला होता 40 मायनस 32. 40 इंटू 2 80 मायनस 32. मग मित्रांनो 80 मायनस 32 जर गेले तर ते नेमकी किती येतात तुमच्या लक्षात येईल, ते येतील 48. सो अँगल डी इज इक्वल टू 48 डिग्री. आपल्याला मित्रांनो अँगल सी आणि अँगल डी काय सांगितलं होतं, त्यामुळे आपल्याला लिहिता येईल. एक्सची व्हॅल्यू आपण काढली ती फोडली, त्यावरून आपण अँगल सी काढला, तो आला होता 132 डिग्री अँड अँगल डी आला आहे 48 डिग्री. आय होप फ्रेंड्स हे गणित तुम्हाला कळालं असेलच. द पेरिमीटर ऑफ अ पॅरलोग्राम इज 150 सेंटीमीटर. वन ऑफ इट साइड इज ग्रेटर दॅन द अदर साइड by 25 centimeter. Find the length of all sides. Livia, let quadrilateral ABCD be the given quadrilateral or parallelogram. मित्रांनो लक्षात घ्या पिरिमीटर आपल्याला दिले. पिरिमीटर म्हणजे काय, सगळ्या साईडची बेरीज, सम ऑफ ऑल साईड्स. आणि यामध्ये आपल्याला दिली वन ऑफ इट साईड इज ग्रेटर दॅन द अदर साईड बाय 25 सेंटीमीटर. ही कंडिशन आपल्याला दिली नाही का. तर लिहूया लेट सपोज ए बी इज इक्वल टू एक्स. ए बीला आपण एक्स मानली, ही एक्स मानली म्हणजे अपोजिट साईड एक्स येणार. आता दुसरी जी साईड आहे तिच्यापेक्षा 25 ने जास्त आहे, म्हणजे ऑब्विसली ती काय येणार एक्स प्लस 25 नाही का. तर लिहूया लेट ए बी इज इक्वल टू एक्स. सो बाय गिवन कंडिशन सेकंड साइड इज ग्रेटर दॅन 25 नाही का. मग ए बीची आपण त्याची बाजूची साईड बी सी घेतली तर ती किती येणार, बी सी इज इक्वल टू एक्स प्लस 25. ही सेंटीमीटर घ्या, हिला पण सेंटीमीटर घ्या. ओके फ्रेंड्स, आता ए बी एक्स आहे, सी डी पण एक्स येणार कारण काय अपोजिट साईड, आणि ही एक्स प्लस 25 तर ही सुद्धा येणार एक्स प्लस 25. बी सी इथे लिहिता येईल आपल्याला ए बी इज इक्वल टू सी डी and BC is equal to AD, opposite sides of a parallelogram, opposite sides of a parallelogram. ओके, आता मित्रांनो पेरिमीटर आपल्याला दिलं आहे. पेरिमीटर म्हणजे काय तर सगळ्या साईडची टोटल. लिहूया द पेरिमीटर ऑफ ए पॅरलोग्राम ABCD इज इक्वल टू काय येणार मित्रांनो, तर ते येणार AB प्लस BC प्लस AB झालं, BC झालं, CD आणि DA, CD प्लस DA किंवा AD, आणि हे दिलेलं आहे 150. आणि मित्रांनो या किमतीत आपल्याला माहिती आहे AB आपण काढली आहे x, BC पण आपण काढली आहे x प्लस 25,
सी डी तर मित्रांनो तीच येणार, कारण की ए बी बरोबर सी डी आहे म्हणजे एक्स, आणि ए डी सुद्धा तीच येणार, एक्स प्लस 25 इज इक्वल टू 150. 1 2 3 4 4 टाइम एक्स, 25 प्लस 25 मीन्स 50 इज इक्वल टू 150. या 50 ला इकडे घ्या, 4x इज इक्वल टू 150 मायनस 50, सो 4x इज इक्वल टू 100. देअरफॉर x इज इक्वल टू, हा 4 मल्टिप्लाय करतो इकडे तर भागाकार करेल, 100 डिवायडेड बाय 4, सो x इज इक्वल टू 25. इथे ना 25, सो राईट हिअर 25. आता फ्रेंड्स x 25 आलाय. आता आपल्याला काय विचारलंय तर फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स, सगळ्यांच्या लेंथ आपल्याला काढायच्या आहेत. तर मित्रांनो यामध्ये तर ए बी तर आपण एक्सच घेतला होता बघा, ए बी एक्स होता आणि ए बी बरोबर सी डी आहे, ए बी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू एक्स अँड एक्स इज 25, सो ए बी अँड सी डी इज 25 सेंटीमीटर. सेकंड होता मित्रांनो आपण घेतला होता बी सी, बी सी इज इक्वल टू ऑपोजिट साईड त्याची काय होती ए डी, आणि ती आपण घेतली ती एक्स प्लस 25. एक्सची किंमत 25 टाका, 25 प्लस 25 म्हणजे ते आले 50 सेंटीमीटर. म्हणजे आपल्या ज्या साईड्स आहेत फ्रेंड्स, द लेंथ ऑफ द साइड्स आर, द लेंथ of the parallelogram are 25 50 25 50 सेंटीमीटर्स. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता आलं. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. फोर सम, इफ द रेशो ऑफ मेजर ऑफ टू ॲडजस्टेड अँगल्स ऑफ पॅरलोग्राम इज 1:2, पुढे सम लिहावं लागलं, पूर्ण लिहिलं आहे ते. काय दिलं आहे आपल्याला, पॅरलोग्राम इज 1:2. फाइंड द मेजर, फाइंड द मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ द पॅरलोग्राम. आता फ्रेंड्स, इफ द रेशो ऑफ मेजर ऑफ ॲडजस्टंट अँगल, ॲडजस्टंट अँगल म्हणजे वन हा आणि हा ॲडजस्टंट अँगल किंवा हा ना अँगल आपण ॲडजस्टंट करतो, त्यांचा रेशो आपल्याला दिला आहे 1:2, आणि त्याच्यावर सगळ्या अँगलचं मेजरमेंट जे ना ते आपल्याला काढायचं आहे. सुरुवात करूया. द रेशो ऑफ मेजर ऑफ टू ॲडजस्टंट अँगल आधी लिहूया. लेट क्वाड्रेटर ABCD जो आपण मी काढला इथे, ABCD बी अ रिक्वायर्ड पॅरलोग्राम, रिक्वायर्ड पॅरलेलोग्राम लोग्राम. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो याचा रेशो आपल्याला दिलेला आहे. समजा मी हा एक्स घेतला तर याला त्याच्या ॲडजस्टिंग अँगल हा किंवा हा घेतला तरी चालेल, तो येणार 2x, आणि हेच आपल्याला दिले द रेशो ऑफ मेजर्स ऑफ टू ॲडजस्टिंग अँगल, मेजर्स ऑफ टू ॲडजस्टिंग angles of a parallelogram is gram is 1:2. 1:2 आला. कॉमन मल्टिपल म्हणून घ्या. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स, कारण की तो त्या पटीत आहे. लेट द कॉमन मल्टिपल of the ratio bx. मग मित्रांनो कॉमन मल्टिपल x घेतला तर हा 1 आहे, तर 1x अँड 2x येतील. देन अँगल बी जो आहे तो 1 आहे, म्हणजे त्याचा रेशो x, मग तो काय येणार, तो येणार x, अँड अँगल ए येणार 2x, जो आपण इथे ऑलरेडी लिहिलेला आहे. तर फ्रेंड्स लिहूया. ॲडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी, हे आपल्याला माहिती आहे. Adjacent angles of a parallelogram are supplementary. So angle A plus angle B is equal to 180. सो अँगल ए किती आहे फ्रेंड्स, अँगल ए आहे 2x, आणि अँगल बी किती आहे, तो आहे x. इथे आपण x लिहिलेला आहे, तो सबस्टिट्यूशन करा. 2x प्लस x इज इक्वल टू 180. सो 2x प्लस x इज 3x, 3x इज इक्वल टू 180. सो फ्रेंड्स x इज इक्वल टू 180/3. सो 3 जे आपण केला तर भाग 3 6 18 60 झाले.
एक्स मिळाला 60. सो फ्रेंड्स अँगल बी इज इक्वल टू अँगल डी. इथे आपण बघा अँगल बीचा अपोजिट अँगल डी आहे, तो म्हणजे एक्स असणार आणि एक्सची व्हॅल्यू 60 आली म्हणजे ते येणार 60. सो अँगल बी इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू 60. हे दोन का कॉन्ग्रुएंट आहेत? अपोजिट अँगल्स. ओके फ्रेंड्स. त्याचप्रमाणे फ्रेंड्स पुढचं आपल्याला बघता येईल अँगल ए आणि सी. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी तो होता 2x म्हणजेच काय 2 × 60 झाले 120 म्हणजेच अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी इज 120. अशा पद्धतीने अँगल ए सी 120 आणि अँगल बी डी 60. आय होप फ्रेंड्स हे तुम्हाला कळलं असेल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.